नमस्कार गृहिणींनो, आज तुमच्यासाठी खूपच उपयुक्त अशा किचन टिप्स घेऊन आलेली आहे, ज्या तुम्हाला किचनमध्ये नेहमीच उपयोगी पडतील. तर सगळ्यात पहिली टिप आहे चहा पावडर. आपण चहा बनवून चहा पावडर फेकून देतो. तर यापुढे तुम्ही ही चहा पावडर फेकून देऊ नका. जर तुम्ही यामध्ये आलं घालत असाल तर आलं सगळं निवडून काढून टाकायचं आहे. यामधलं पाणीसुद्धा एकदम चांगलं काढून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने प्लेटमध्ये ही चहा पावडर पसरवून ठेवायची आहे. ही चहा पावडर पूर्णपणे सुकवून घ्यायची आहे. तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता. 1 ते 2 दिवसात ही चांगली सुकून कडकडीत होते. तुम्ही ही चहा पावडर घरात पंख्याखाली सुद्धा प्लेटमध्ये अशा पद्धतीने सुकवायला ठेवू शकतात. सुकवून झाल्यावर हे बघा या पद्धतीने अशी दिसते ही. एकदम ड्राय मी उन्हामध्ये सुकवलेली आहे. या चहा पावडरचा उपयोग भन्नाट आहे. तुम्ही ही चहा पावडर खत म्हणून झाडांना सुद्धा घालू शकतात आणि याचे इतर सुद्धा उपयोग आहेत. जर तुमच्याकडे मच्छर असतील तर मच्छरसाठी ही चहा पावडर तुम्ही जाळू शकतात एका वाटीमध्ये घेऊन. तर मी एका वाटीमध्ये ही चहा पावडर ट्रान्सफर केली आहे. आता ही चहा पावडरची वाटी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. आपण फ्रीजमध्ये नेहमीच काही ना काही ठेवत असतो सामान, किंवा मासे ठेवत असतो, भाज्यांचा वास, इतर वस्तूंचा वास फ्रीजमध्ये येत असतो. तर तुम्ही अशा पद्धतीने जर ही वाटी फ्रीजमध्ये ठेवाल तर फ्रीजमधला येणारा कोबट वास नाहीसा होईल. तर ही खूपच सोपी ट्रिक आहे. यापुढे तुम्ही चहा पावडर फेकू नका, तर या चहा पावडरचा वापर अशा पद्धतीने करा. तुम्हाला ही टीप नक्कीच उपयोगी पडेल. कशी वाटली टीप मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर पाहूयात आता दुसरी टीप. तर दुसरी टीप आहे तेलाची किटली किंवा बरणी किंवा अशी बॉटल जर तुम्ही घेत असाल तर त्यासाठी आहे. घाई गडबडीच्या वेळी आपण या तेलाच्या बॉटलचा किंवा किटलीचा कसाही वापर करत असतो आणि कसंही ठेवत असतो, तर आणि ते ओट्यावर त्याचे डाग लागत असतात. नंतर आपल्याला ते साफ करायला खूप कठीण वाटतं. तर यासाठी एक झाकण घ्यायचं आहे. नेहमीच्या वापरातील हे झाकण आहे. तुमच्याकडे कोणतंही असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ते बॉटलच्या खाली ठेवायचं आहे. अशा पद्धतीने ठेवण्यामुळे तुमच्या ओट्याला डाग लागणार नाही आणि हे तेलकट चिकट डाग काढायला सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही एकदम आरामात हे साफ करू शकता. यामुळे तुमचा ओटा तेलकट दिसणार नाही, एकदम नीट क्लीन आणि स्वच्छ दिसेल. अशा पद्धतीने तुमच्याकडे न वापरणारे झाकणं असतील तर अशा पद्धतीने ठेवा, म्हणजे तुमचा ओटा एकदम स्वच्छ राहील. तर ही टीप तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर पाहूयात आता तिसरी टीप. तर तिसरी टीप आहे कढीपत्त्यासाठी. कढीपत्ता आपण नेहमी आणतो आणि आणल्यावर असाच फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि त्यानंतर तो खराब होतो. तर जास्त दिवस तुम्हाला जर हा कढीपत्ता वापरायचा असेल आणि टिकवायचा असेल तर सर्वात आधी कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्या. धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हा कढीपत्ता काढून घ्यायचा आहे, म्हणजे यातील दांडी जे आहेत ते वेगळे करायचे आहेत आणि अशा पद्धतीने सगळा कढीपत्ता काढून घ्यायचा आहे. एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा की कढीपत्ता नेहमी सुका ठेवा, म्हणजेच धुतल्यानंतर कपड्याने पुसून घ्या. तो अजिबात ओला नसावा, म्हणजे याला पाणी नसावं. त्यानंतर एक डब्बा घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही डब्बा घेऊ शकता. यामध्ये एक टिश्यू पेपर किंवा नॉर्मल वर्तमानपत्र जरी तुम्ही ठेवला तरी चालेल. त्यामध्ये हा कढीपत्ता सगळा असा डब्यात भरायचा आहे आणि त्यानंतर हा टिश्यू फोल्ड करायचा आहे आणि झाकण लावून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. अजिबात खराब होत नाही. कमीत कमी 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतो. अजिबात खराब होत नाही. असाच हिरवाचा हिरवाच राहतो. तर ही टीप कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आता पाहूया चौथी टीप. चौथी टीप आहे गाजर. गाजर आपण आणत असतो. आता सीझन आहे गाजरचा, तर हलवा किंवा वडी बनवण्यासाठी गाजर नेहमीच आणतो. सलाडसाठी सुद्धा. याची वरची साल काढणं म्हणजे खूपच कठीण काम वाटतं कधी कधी. तर गृहिणींचं काम झटपट होण्यासाठी एक मी सोपी आणि भन्नाट ट्रिक घेऊन आलेली आहे. तर ही गाजर आणून सगळ्यात आधी धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर एक ग्लास घ्यायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हे ग्लास घेऊन या गाजरचं आपण साल काढणार आहोत. तर हे बघा एकदम सहजच ह्याचं सालं वरची निघतायत. तुम्हाला पिलर घ्यायची गरज नाही, तर तुम्ही ग्लासच्या साह्याने सुद्धा हे गाजर पील करू शकतात. हे काम तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. सुरी द्यायची गरज नाही. लहान मुलं अगदी आवडीने मजेत तुम्हाला हे तुमचं काम करून देतील आणि झटपट काम होतं. हे बघा कशा पद्धतीने मी ह्याची सालं वरची काढून घेतलेली आहे. जास्त वेळ सुद्धा लागत नाही. तर यापुढे गाजर आणला तर तुम्हाला ते सोलायचं टेन्शन नाही. आरामात तुम्ही मुलांना हे काम करायला द्या, म्हणजे तुमची कामं सुद्धा झटपट होतील.
तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि गृहिणींनो, यामधील तुम्हाला कोणती टीप सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. टिप्स जर या आवडल्या असतील तर लाईक करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.